आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण संदेश. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 ची लस मोफत देण्याची मोहीम राबवण्याची सरकारनं तयारी केली आहे. आमच्या सर्व तरुण श्रोत्यांना आमचा सल्ला आहे की त्यांनी ही लस घ्यावी. कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा, तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011-2397-8046 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 020-26127394 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. आता ऐकूया ठळक बातम्या. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 7 कोटी लोकांना मिळाला अन्नधान्याचा लाभ. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 पर्यंत भरण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा. कोरोनामुक्त भागात शाळा उघडण्यासंदर्भात राज्य सरकारतर्फे मार्गदर्शक सूचना आणि शासन निर्णय जारी. आणि छत्रपती संभाजीराजे यांनी जनतेशी नागपुरात साधला संवाद. मराठा आरक्षणाबाबत केंद्र शासनानं वटहुकूम काढण्याची मागणी. मे-जून 2021 दरम्यान कोविड-19च्या दुसऱ्या लाटेच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना अर्थात PMGKAY चा लाभ महाराष्ट्रातील जवळपास 7 कोटी आणि गोव्यातील 5.32 लाख लोकांना मिळाला आहे. ही योजना लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ FCI आघाडीवर असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यापूर्वीच अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मुंबईत पत्रकारांना माहिती देताना KP आशा महाव्यवस्थापक FCI महाराष्ट्र यांनी सांगितलं की मे-जून 2021 दरम्यान 3.68 लाख मेट्रिक टन गहू आणि 2.57 लाख मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 2 महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रासाठी 7 लाख मेट्रिक टन धान्य देण्यात आलं होतं. कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी 2 हात करण्यासाठी भारतानं जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविन जागतिक परिषदेला संबोधित करताना केलं. पंतप्रधानांनी सुरुवातीला कोविडच्या महामारीला बळी पडलेल्या सर्व देशांमधील नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. गेल्या 100 वर्षात अशा तऱ्हेची महामारी जगानं पाहिलेली नाही आणि अशा तऱ्हेच्या आव्हानाचा सामना शक्तिशाली देशांनाही एकट्यानं करता येणं अशक्य होतं असं पंतप्रधानांनी नमूद केलं. भारतानं आपलं कोविड ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग म्हणजे संसर्गाचा माग काढणारं आणि संसर्ग शोधणारं तंत्रज्ञान ओपन सोर्स केल्याचं ते म्हणाले. 200 दशलक्ष वापरकर्ते असणारं आरोग्य सेतू हे अॅप डेव्हलपर्ससाठी सहजगत्या उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण जग एक असल्याच्या भारतीय तत्वज्ञानाला अनुसरून कोविन मंच ओपन सोर्स ठेवला आहे आणि लवकरच ते कोणत्याही तसंच सर्व देशांमध्ये उपलब्ध होईल असंही ते म्हणाले. मोदी यांनी कोविनमार्फत काही दिवसांपूर्वीच एका दिवसात 9 दशलक्ष लोकांना आणि या प्रकारे आतापर्यंत 350 दशलक्ष लसीकरण मात्रा दिल्या गेल्याचं सांगितलं. याशिवाय लसीकरणाचा पुरावा म्हणून कोणताही नाशिवंत कागद जवळ बाळगण्याची गरज नाही, तर तो डिजिटल प्रकारे तयार होतो असंही सांगितलं. लहान मुलांमध्ये शिक्षणाचा पाया पक्का व्हावा, मुख्यतः अंक ओळख आणि अंक उजळणीचं कौशल्य विकसित व्हावं या उद्देशानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एका देशव्यापी अभियानाची आखणी केली आहे. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी अर्थात निपुण भारत असं या अभियानाचं नाव आहे. या अभियानाचा प्रारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. या कार्यक्रमात निपुण भारत या अभियानाची एक लघुचित्रफित, ध्येयगीत आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी चालू आर्थिक वर्षासाठी 2688.18 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आज विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत अध्यक्षांसमोर झालेल्या गैरवर्तनामुळे भाजपच्या 12 सदस्यांचं सदस्यत्व 1 वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव विधान कार्यमंत्री अनिल परब यांनी मांडला. सभागृहानं तो आवाजी मतदानानं मंजूर केला. गिरीश महाजन, आशिष शेलार, संजय कुटे, अभिमन्यू पवार, नारायण कुचे, अतुल भातखळकर, हरीश पिंपळे, राजकुमार रावल, राम सातपुते, योगेश सागर, कीर्तिकुमार भंगडिया आणि पराग अळवणी अशी निलंबित सदस्यांची नावं आहेत. दरम्यान दालनात झालेली
झालेली बाचाबाची ही सेना भाजपा सदस्यांमध्ये झाली, आपल्याशी नाही, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं. मात्र हा प्रश्न वैयक्तिक नाही, पीठासीन अधिकाऱ्यांचा आहे, त्यामुळे विरोधकांवरील कारवाईचा प्रस्ताव आणणं योग्य नाही, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. हा एकतर्फी आणि मोगलाई निर्णय आहे असं सांगत विरोधी सदस्यांच्या कामकाजावर बहिष्कार घालीत फडणवीसांनी जाहीर सभात्याग केला. एमपीएससीचा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्यानं स्वप्नील लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना दुःखदायक असून सरकारनं हा विषय गांभीर्यानं घेतला आहे. भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं. पुण्यात एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं परीक्षा देऊनही नोकरी न मिळाल्यानं आत्महत्या केल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना पवार बोलत होते. भरती तातडीनं करण्यासंदर्भात मार्ग काढणार, मुलांमध्ये नैराश्याची भावना दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार, असं पवार यांनी सांगितलं. स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियाला मदत करण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावरही सरकार सकारात्मक विचार करेल, असं पवार म्हणाले. दरम्यान अधिवेशनाचा कमी केलेला कालावधी, विधानसभा अध्यक्षांची निवड, तारांकित प्रश्न रद्द करणं यासह अनेक मुद्द्यांवर विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. प्रश्नोत्तरं तारांकित प्रश्न नसल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला. एमपीएससी परीक्षेसंदर्भात सभागृहात चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. इतर मागास प्रवर्ग ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारकडची जनगणनेतील जातनिहाय माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करणारा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी 2021-22च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, यावर उद्या चर्चा होणार आहे. महिलांवरील अत्याचारासंदर्भात असलेल्या शक्ती कायद्यासंदर्भात गठीत केलेल्या संयुक्त समितीला अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याचा प्रस्ताव गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सादर केला. दरम्यान अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्ष सदस्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, ओबीसी आरक्षण, एमपीएससी परीक्षा यासह अनेक मुद्द्यांवरून विधानभवनाबाहेर निदर्शनं केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी राज्य शासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शासनानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतींनी त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील शाळेतल्या इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलवण्यात यावं, यासोबतच कोविड विषयक सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एका बाकावर एकच विद्यार्थी, 2 बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत हात साबणानं धुणं, मास्कचा वापर करणं, कोणतंही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणं आणि लगेच कोरोना चाचणी करून घेणं इत्यादींचा अंतर्भाव आहे. याशिवाय शाळेतल्या शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. शाळा सुरू करण्यापूर्वी आणि शाळा सुरू झाल्यानंतर स्वच्छता आणि इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करावं, अशा मार्गदर्शक सूचना या परिपत्रकासोबत जारी करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या कामठी मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलाच्या व्हायाडक्टचं 82% काम पूर्ण झालं आहे. वर्धा मार्गानंतर हा दुसरा डबल डेकर उड्डाणपूल शहरात निर्माण होत आहे. तसंच या दोन्ही पुलांचं काम महामेट्रोनं केलं असून या दोन्ही पुलांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAIनं अर्थसहाय्य केलं आहे. कामठी मार्गावरील उड्डाणपूल हा LIC चौक इथून सुरू होणार असून ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत असणार आहे. डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सच्या नागपूर शाखेनं बनावट परताव्यांची सक्रिय टोळी उघडकीस आणली असून या अंतर्गत अस्तित्वात नसलेल्या 3 संस्था दाखवून 213.87 कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला. यासाठी प्राप्त माहितीच्या आधारे DGGIतर्फे 1 जुलैपासून व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे जीएसटीचं सुमारे 90 कोटींचं नुकसान टाळणं शक्य झालं आहे. मराठा समाजातील समस्यांबाबत सरकारला अवगत करण्यात आलं असून सरकारनं 1 महिन्याचा वेळ मागितला होता. मात्र आता महिना संपत आला असून सरकारनं आजपासून सुरू झालेल्या 2 दिवसीय पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या समस्यांबाबत काहीतरी जाहीर करावं, नाहीतर आमच्याकडे पुन्हा मूक आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. आज नागपूरला आले असताना त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा
उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरण हे गंभीर असून परीक्षेचे निकाल लागून 2 वर्षानंतरही युवकांना नियुक्ती देण्यात येत नसेल तर आयोगाच्या परीक्षाच कशाला घेता असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान नागपूरच्या महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गांधी गेट इथं संभाजीराजे छत्रपती यांनी जनसंवादाच्या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. केंद्र शासनानं मराठा आरक्षणाबाबत वटहुकूम काढावा आणि घटना दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 7 कोटी लोकांना मिळाला अन्नधान्याचा लाभ. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 पर्यंत भरण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा. कोरोनामुक्त भागात शाळा उघडण्यासंदर्भात राज्य सरकारतर्फे मार्गदर्शक सूचना आणि शासन निर्णय जारी. आणि छत्रपती संभाजीराजे यांनी जनतेशी नागपुरात साधला संवाद. मराठा आरक्षणाबाबत केंद्र शासनानं वटहुकूम काढण्याची मागणी. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.